नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. प्रश्न बघा पडद्यावर. ज्येष्ठ नेत्यांची नाराजी भाजपला डोकेदुखी ठरली आहे का? मी हा प्रश्न का विचारतोय तुम्हाला नेमकं माहिती आहे याचं कारण लालकृष्ण अडवाणींचं प्रकरण हे गेले 2 दिवस गाजतंय. त्यावर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा चर्चा चालू आहेत. अडवाणींना भोपाळमधून उमेदवारी मिळणार की गांधीनगरमधून मिळणार याविषयीचा घोळ झाला होता. शेवटी गांधीनगरमधूनच उमेदवारी मिळाली आहे. मात्र या निमित्ताने लालकृष्ण अडवाणी यांची नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. त्यांची मनधरणी करावी लागली आहे भाजपच्या नेत्यांना. आता जसवंत सिंग यांना सुद्धा बारमेरमधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ते नाराज झालेले आहेत. तिथे मुरली मनोहर जोशी त्यांना वाराणसीतून हलवल्यामुळेही आधीच नाराज झालेले आहेत. एकूणच हे ज्येष्ठ नेते नाराज का होत आहेत? नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती त्यांना मान्य नाहीये का? दुसरा एक आरोप केला जातोय की भारतीय जनता पक्षामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा एक गट असा आहे जो नरेंद्र मोदींना अधिकाधिक जागा मिळू नयेत, 200च्या वर जागा मिळू नयेत म्हणून प्रयत्नशील आहे. हा सगळा जो गट आहे तो काही कारस्थान करतोय का? हाही प्रश्न आहे. तोही दिल्लीत चर्चेला जातोय. त्यावरही मी चर्चा करणार आहे. आज माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्या स्टुडिओमध्ये आहेत. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई माझ्यासोबत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते विनय सहस्त्रबुद्धे माझ्यासोबत आहेत. पत्रकार प्रकाश बाळ माझ्यासोबत आहेत. नाशिकहून पत्रकार सुरेश भटेवरा आणि माझ्यासोबत दिल्लीहून आहेत लोकमत टाइम्सचे सिनियर ब्युरो चीफ जयशंकर गुप्ता सुद्धा. मी सुरुवात करणार आहे अर्थातच विनय सहस्त्रबुद्धे तुमच्यापासून. लोकांना हा प्रश्न पडलाय, चाललंय काय भाजपमध्ये? कारण लालकृष्ण अडवाणींसारखा ज्येष्ठ नेता नाराज होतो आणि 2 दिवस त्याच बातम्या येत राहतात. आज जसवंत सिंग नाराज झालेले आहेत. नेमकं चाललंय काय? पक्षाला एकूणच सत्तेच्या जवळ जाताना काही अडचणी निर्माण झाल्यात का? असं आहे की लालकृष्ण अडवाणी यांच्या कथित नाराजीबद्दलचा विषय आणि जसवंत सिंग यांची आज उघड झालेली नाराजी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लालकृष्ण अडवाणी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांनी याच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या तशी याही वेळी गांधीनगरमधून निवडणूक लढवावी असा गुजरातच्या भारतीय जनता पार्टीचा प्रस्ताव केंद्राकडे खूप पूर्वी आला होता. त्यानंतर अगदी अलीकडे मध्य प्रदेशमध्ये भोपाळ ही जी राजधानी जी आहे त्या ठिकाणचे आमचे खासदार कैलास जोशी यांनी वयाच्या कारणास्तव आपण आता निवृत्त होऊ अशी भूमिका घेतल्यानंतर अगदी अलीकडे मध्य प्रदेशच्या भारतीय जनता पार्टीने देखील त्या जागी अडवाणीजी निवडणूक लढवण्याचा विचार करावा असा प्रस्ताव दिला. आता हे दोन्ही प्रस्ताव आल्यानंतर त्यावर ज्यावेळी साधक-बाधक चर्चा झाली त्यावेळी लालकृष्ण अडवाणीजी त्या चर्चेपासून अलिप्त राहिले, कारण हा निर्णय पक्षाने घ्यायचा आहे. आणि पक्षाने ज्यावेळी गांधीनगरचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की मला दोन्हीकडून निमंत्रणं आलेली आहेत आणि त्याचा विचार करायला हवा. या सगळ्या काळामध्ये अडवाणीजी बैठकीत उपस्थित नसल्यामुळे मुख्यतः अशा प्रकारची एक चर्चा झाली, एक इम्प्रेशन असं पसरवलं गेलं किंवा पसरलं की ते नाराज आहेत आणि त्यांच्यावर एक दबाव येतोय की त्यांनी गांधीनगरमधून निवडणूक लढवावी. या दबावाचा प्रश्न नाही, प्रश्न अगदी उघड आहे, यात लपवण्याजोगं काही नाही की ज्यावेळी पक्षाने आधीपासून भूमिका घेतलेली आहे की गांधीनगरमधून त्यांनी निवडणूक लढवावी त्यावेळी ऐनवेळी त्यांनी त्या निर्णयापासून परावृत्त होण्यातनं काही चुकीचे समज पसरतील आणि तसं होऊ नये असं पक्ष नेतृत्वाला वाटणं हे अतिशय स्वाभाविक आहे. परंतु अडवाणीजींची जी भूमिका होती की मध्य प्रदेशातनं निमंत्रण आलं आहे तर ते घेण्याचंही त्यांना एक ऑप्शन असलं पाहिजे. शेवटी राजनाथ सिंहांनी ती दोन्ही ऑप्शन्स त्यांच्यापुढे उपलब्ध आहेत, दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत अशी भूमिका घेतल्यानंतर सर्वानुमते जे काही मत व्यक्त झालं होतं त्याच्यापुढे एक प्रकारे त्याचा सन्मान करत अडवाणीजींनी आता गांधीनगरमधून मी निवडणूक लढवीन असं म्हटलं आहे. हा विषय जसवंत सिंग यांच्या बारमेरमधील उमेदवारी नाकारण्यातून निर्माण झालेल्या प्रश्नापेक्षा वेगळा आहे. जसवंत सिंग हे देखील पक्षाचे नेते आहेत, उपाध्यक्ष होते, मध्यंतरीच्या काळात ते पक्षाच्या बाहेर होते, मग ते पक्षात पुन्हा आले, दार्जिलिंगमधून ते खासदार होते आणि आता त्यांना बारमेरमधून निवडणूक लढवायची आहे. परंतु पक्षाच्या राजस्थान शाखेने जो निर्णय घेतला आहे त्यानुसार त्यांच्या नावाची शिफारस केली गेलेली नाही. आता यामुळे स्वाभाविकरित्या त्यांना थोडंसं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. त्यातनं कदाचित ते बंडखोरीच्या दिशेने पाऊल उचलतील काय अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते आहे. काय होतंय ते आपल्याला कळेल. परंतु मला असं वाटतं की आपल्याकडे ज्या प्रकारचं राजकारण आहे त्याच्यामध्ये अशा एखाद दुसऱ्या घटना घडणं हे अतिशय स्वाभाविक आहे. विशेषतः जो पक्ष विजयाच्या दिशेने आगेकूच करतो आहे
मी आपल्याला दुसरी उदाहरणं देतो. आपण जे असं म्हणता की सगळे वरिष्ठ नेते नाराज आहेत काय, मी आपल्याला सांगतो की गेली 6-7 वेळा जवळजवळ लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि आत्ता देखील लढवता आली असती. अशा रामभाऊ नाईकांनी खूप पूर्वीच आपण निवृत्त होतो आहोत असं जाहीर केलं. कैलास जोशी यांनी जाहीर केलं. मुरली मनोहर जोशी यांना वाराणसीचा मतदारसंघ हवा होता. स्वाभाविक आहे, कारण तिथून ते आता खासदार आहेत. परंतु जेव्हा याची साधकबाधक चर्चा झाली त्यावेळी त्याबद्दलचे आपले जे काही आग्रह होते ते बाजूला ठेवून त्यांनी कानपूरमधून निवडणूक लढवायला मान्यता दिली. हा देखील भारतीय जनता पार्टीतच घडलेला घटनाक्रम आहे आणि त्यामुळे सगळे वरिष्ठ नेते काहीतरी नाराज आहेत आणि वरिष्ठ विरुद्ध कनिष्ठ, जुने विरुद्ध नवागत अशा प्रकारचा काही संघर्ष आहे आणि ही भाजपला डोकेदुखी वगैरे झालेली आहे. मला असं वाटतं की हे थोडंसं अतिरिक्त वर्णन आहे. समस्या आहेत त्या मी नाकारत नाही, परंतु त्यातनं काही डोकेदुखी वगैरे झालेली नाही. आमचा पक्ष हा गेली अनेक वर्ष लोकतांत्रिक पद्धतीने सगळे निर्णय घेतो. पक्षाच्या संविधानानुसार सगळ्या गोष्टी होतात आणि इतका मोठा पक्ष आहे जो सत्तेच्या दिशेने आगेकूच करतोय, तर थोड्याफार समस्या येणार. त्याकडे आपण राजकीय पक्षांमधल्या पक्षांतर्गत लोकशाहीच्या व्यवस्थापनाच्या काही प्रश्नांच्या अनुषंगाने बघितलं पाहिजे. यापेक्षा वेगळं त्याला फार महत्त्व द्यावं असं काही नाही. ठीक आहे. आपल्या सोबत 3 ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि हुसेन दलवाई आहेत. ते या समस्येकडे कसं बघतायत हे बघूया, कारण आजची डोकेदुखी उद्या गंभीर रोगाचं लक्षण ठरेल असं काही लोकांचं म्हणणं आहे. ते खरोखरच ठरणार आहे का हे याचाही विचार करूया. पण हुसेन दलवाई, तुम्ही ऐकलत कशा प्रकारे विनय सहस्त्रबुद्धेने हा सगळा मुद्दा मांडलेला आहे. तुम्ही कसं बघताय या सगळ्या डोकेदुखीकडे? नाही, असं तिकीट वाटपाच्या वेळेला काही नाराजी विराजी होते हे मला मान्य आहे. ते वरवरचं जे त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे ते काय कुणालाही चुकीचं वाटणार नाही. प्रश्न असा आहे की अडवाणींना गांधीनगरमधून बाजूला व्हावं आणि भोपाळमध्ये जावं असं का वाटलं, हाच खरा मुद्दा आहे. ह्याचं एक कारण असं, आणि कदाचित सहस्त्रबुद्धे अडवाणीजी गेली 20 वर्ष गांधीनगरमधून निवडून येत आहेत, त्यांना दुसऱ्या ठिकाणून जावं असं वाटणं हे सुद्धा आक्षेपार्ह नाहीये का? आणि भाजपच्या पहिल्या यादीत ते नसणं? नाही, मुख्य भाग त्याच्यातला असा आहे की आपण पहिल्या यादीत नसणं हे तर भयंकरच ऑब्जेक्शनेबल आहे. म्हणजे त्यांच्या दिशेने इतका जे भाजप जो वाढवलं त्यांनी, ते काय राम मंदिराचं हे करून तो त्यांनी वाढवला आणि आता तो भलत्या माणसाच्या हातात जातोय असं त्यांना वाटायला लागले. त्या मोदींना वाढवलं ह्यांनीच. म्हणजे राजधर्माचं पालन केलं पाहिजे असं वाजपेयी बोलले. त्या वेळेला सुद्धा मोदींची बाजू घेतली अडवाणींनी 2002च्या दंगलीच्या वेळेला. आता असं आहे की आता त्यांना असं वाटत असेल अडवाणींना की हे माझ्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलेला आहे आणि त्यामुळं त्यांना गांधी नगरमधून निवडून येऊ की नाही अशी शंका निर्माण होणं सहज शक्यता आहे. याचं कारण असं, त्यांनी मोदींच्या विरोधी जी भूमिका घेतली त्याचे परिणाम गांधीनगरमध्ये झालेले आहेत आणि म्हणून त्यांना गांधीनगर ही सेफ वाटत नाही. म्हणून त्यांनी भोपाळची ही केली आणि शिवराज सिंगांचे त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत, कारण तेच असं म्हणाले होते की इथे प्रधानमंत्री होण्यासाठी शिवराज सिंग हे आहेत, असं काही मोदीच आहेत असं नाही, असं तेही म्हणालेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये अनेक नेते आहेत. मुरली मनोहर जोशी त्यांचे तिथून जे निवडून आले होते तिथून हलवण्याचं काहीच कारण नव्हतं. मोदी गुजरातमधून इलेक्शन लढवू शकत होते, परंतु ज्या पद्धतीनं सगळं चाललं आहे किंवा ह्याच्यामध्ये लखनौची सीट बदलली त्यांची, म्हणजे जे निवडून आले तिथे दुसरे जाऊन टपकले, असं जे झालेलं आहे ना त्याच्यातून ही नाराजी आहे. आणि ही इतक्याच पुरती मर्यादित नाही. संबंध आज तुम्ही मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी, मी आज नागपूरलाही जाऊन आलो, सगळ्या ठिकाणी जे बोर्ड लागलेत ना ते बोर्ड मला भयंकर अंगावर येतात. ते असे की मोदी सरकार, मला काय कळत नाही अशा रीतीचं वाक्प्रचार एकदा महाराष्ट्रात एका मुख्यमंत्री, भाजप सरकार नाही, मोदी सरकार. भाजप सरकार नाही, भारतीय सरकार नाही, भारत सरकार असं म्हटलं जातं. कधीही इथे मोठ्या नेत्यांनी या पद्धतीचा प्रचार केलेला नाही. सगळा प्रचार एका भोवती आहे आणि त्याच्यामध्ये मोदी सरकार. तुम्हाला असं वाटतं याची चिंता भाजपमधल्या जुन्या नेत्यांना वाटणार? याचं कारण असं की जुन्या नेत्यांना कशाला, आता RSSनी त्यांना जो पाठिंबा दिलेला त्या RSSही घाबरायला लागलेले आहे. भागवतही घाबरलेत. म्हणून भागवत असं म्हणाले, नमो नमो फार करू नका. ठीक आहे, आपण विनय सहस्त्रबुद्धेंकडे जाऊया. सहस्त्रबुद्धे, तुम्ही उत्तर द्या. खूपच आक्षेप घेतलेत हुसेन दलवाईंनी.
नाही नाही, असे तुम्ही मगा असं म्हणालात की ही डोकेदुखी उद्याच्या भयंकर संकटामध्ये परिवर्तित होईल की काय अशी काही जणांना शंका वाटते. मला असं म्हणायचं की काही जणांना अशी आशा वाटते आहे की याच्यातनं काहीतरी मोठा तंटा बखेडा व्हावा आणि भारतीय जनता पार्टीचा विजयाच्या दिशेने निघालेला जो रथ आहे तो कुठेतरी मतभेदांच्या चिखलामध्ये अडकावा अशी आशा बाळगून असणारे अनेक जण आहेत आणि त्यांनी आशावादी जरूर असावं, माझा काही आक्षेप नाही. पण तसं काही होणार नाही. हा पक्ष संघटनात्मक दृष्ट्या अतिशय मजबूत आहे. या पक्षात स्वस्थ अशा प्रकारच्या परंपरा आहेत ज्यांना फक्त एकाच घराण्याची असे ना, जिथे आपल्याला माहिती आहे की सीताराम केसरी यांना कशा पद्धतीने पदच्युत केलं गेलं. अगदी खूप पूर्वीच्या इतिहासामध्ये पुरुषोत्तमदास टंडन हे अध्यक्ष म्हणून निवडून आले असताना त्यांचा दावा कसा नाकारला गेला. त्या पक्षांनी वरिष्ठांच्या मानसन्मानाची, आता हुसेनजी असं म्हणाले की नरेंद्र मोदी सरकार आणि त्यांचं एकाच चित्र. आपण थोडं मागे जा, 5 वर्षापूर्वी लालकृष्ण अडवाणीजी हे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यावेळेच्या जाहिरातींमध्ये देखील केवळ अडवाणीच होते आणि त्यांचं चित्र आणि त्याबरोबर घोषणा होती की निर्णायक सरकार आणि मजबूत नेतृत्व. आता या प्रकारे कुठल्या तरी एका जाहिरातीच्या माध्यमातून आपण लोकांपुढे जातो, त्यावेळी त्या जाहिरातीला देखील एक फोकस असावा लागतो, एक 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 विशिष्ट प्रकारचं टोक यावं लागतं. त्यासाठी नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. मजबूत सरकार, धोरणात्मक सरकार, अमुक तमुक म्हणणं हे वेगळं, पण मोदी सरकार म्हणजे काय, दंगली करणार, काय करणार, फार संभ्रम निर्माण झालेला आहे. असं काय करता तुम्ही? आणि हे RSS ला हे फक्त एका भोवती जे सगळं चाललेलं आहे, मोदी सरकार, मोदी शिवाय काही पर्याय नाही, असं जे निर्माण केलं जातंय ते कुठे ना कुठेतरी चुकीचं आहे असं तुम्हालाही वाटत असणार. कारण तुम्ही राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहात, त्याच्या संबंधामध्ये तुमचं थेसिस आलेला आहे. म्हणजे हे लोकशाहीला धरून नाही असं तुमच्या मनातही असणार नाही कसं? असं आहे, माझं मन तुम्हाला जाणण्या इतके तुम्ही मनकवडे झाला आहात की काय असं मला संशय येतोय. पण मला म्हणायचंय असं हुसेनजी की या प्रकारे इंदिरा गांधी सरकार, राजीव गांधी सरकार आपण म्हणतो, मनमोहन सिंग सरकार असंच म्हणतो. मनमोहन सिंग यांचं सरकार मागून सोनिया सूत्र हलवतात असं आपण म्हणत नाही. ती वस्तुस्थिती असली तरी असं आपण बोलत नाही. त्यामुळे शेवटी त्या सरकारचा जो चेहरा असतो तो एका व्यक्तीमुळे येतो आणि त्यामुळे मनमोहन सिंग सरकार असं आपण म्हणतो, अटलजी सरकार, नरसिंहराव सरकार. आता नरसिंहराव वगैरे कदाचित त्यांना आठवणार सुद्धा नाही, कारण नरसिंहरावांचं कोणी नावही घेत नाही, कुठे त्यांचं चित्रही छापत नाही, त्यांच्या नावाने एखादा रोड किंवा एखादी सरकारी योजना देखील केल्याचं ऐकिवात नाही. हे काँग्रेसच्या परंपरेला साजेस आहे. मी त्याच्याबद्दल भाष्य करणार नाही कारण त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. पण मला असं म्हणायचं आहे की आम्ही मोदी सरकार असं म्हणतो त्यावेळी त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. मोदी सरकार याचा अर्थ त्यांच्या एकट्याचं सरकार कधी नसतं. त्यांनी याच्या आधी ज्यावेळी त्यांची निवड झाली त्यावेळी म्हटलेलं आहे की या पक्षामध्येच असं घडू शकतं की एक सामान्य कार्यकर्ता चढत या पदावर येतो. पक्ष नसता तर मी हे घडवून आणू शकलो नसतो किंवा मला हा सन्मान मिळाला नसता. याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी अनेक ठिकाणी हे म्हटलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार गुजरातमध्ये आलं 1.25 वर्षापूर्वी, त्याही वेळी पहिल्या विजयाच्या भाषणात त्यांनी म्हटलं की हा एकट्या नरेंद्र मोदींचा विजय नाही, तसं पाहिलं तर हा एका पक्षाचाही विजय नाही, हा जनतेचा, गुजरातच्या जनतेचा विजय आहे. त्यामुळे अशा प्रकारची सामूहिकतेचीच भावना आहे. याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून जाहिरात आता बदलणार का? जाहिरात कशाला बदलायची? आमचं जाहिरातीच्या असे रीडिंग बिटवीन द लाईन्स जरी मोदी सरकार म्हटलेलं असलं तरी त्याचा अर्थ ते काही केवळ नरेंद्र मोदींचं सरकार होत नाही. काय आपल्यालाही, आपणही जाणता की कॅबिनेट मंत्री येतील, सरकार बनेल, त्यावेळी ते एक सामूहिक एका टीमचं सरकार असेल हे उघडच आहे. पण सरकारचा एक साधा मी प्रश्न मी म्हणजे आठवण म्हणून सांगतो, प्रश्न नाही करत. महाराष्ट्रामध्ये अंतुले जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा फक्त एकदाच मी आता राजकारणामध्ये मी गेली 50 वर्ष आहे, तेव्हाच मी पाहिलं होतं अंतुले सरकार असं यायचं आणि तेव्हा आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेतलं होतं. आम्ही पत्रक काढलं होतं युवक क्रांती दलातर्फे. हे काय नेमकं चाललेलं आहे? अंतुले सरकार म्हणजे पण काँग्रेसनी पण हे केलंय, इंदिरा गांधींच्या बाबतीत केलेलं आहे. इंदिरा इज इंडिया हे देवकांत बारुआ म्हणाले होते. ते बोलू देत, पण इंदिरा सरकार असं म्हटलेलं नाही, मुळीच म्हटलेलं नाही. हे तुम्ही लक्षात ठीक आहे. मी इतर पाहुण्यांकडे जातो. सहस्त्रबुद्धे थोडक्यात उत्तर द्यायला, मग मी इतर पाहुण्यांकडे जातो. नाही असं याच्यात काय उत्तर द्यायचं? असं युक्रांतचे दिवस आता फार मागे पडले, आता ते आठवणीतले रम्य दिवस गेले. आता तिथून पुढचा प्रवास दलवाईंचा खूप वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधातही आंदोलन केलं, आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेतली, मग हळूच ते त्या पालखीत येऊन बसले. हे सगळेजण ते जाणतात. त्यामुळे मला त्या इतिहासात जायचं नाही. इतिहासातल्या गोष्टी झाल्या.
आता त्या इतिहासातल्या गोष्टी झाल्या, परंतु अशा प्रकारे सरकारचा एक चेहरा असतो, ही वास्तविकता आहे, ती आपण स्वीकारली पाहिजे, एवढाच मुद्दा आहे. ठीक है, मी आपल्या सोबत जयशंकर गुप्ता है। जयशंकर जी खूप वर्ष भारतीय जनता पक्ष कवर करत आहेत। जयशंकर जी, ये जो पूरा विवाद खड़ा हुआ है लालकृष्ण आडवाणी जी के बारे में, क्या कहेंगे आप? भाजपा में सचमुच क्या हो रहा है? ये मोदी का जो असर है, जो बढ़ता जा रहा है, उसके बारे में आडवाणी जी और बाकी सारे सीनियर लीडर्स जो है वो चिंतित है क्या? नहीं, देखिए निखिल, ये तो बहुत पहले से चल रहा है। भारतीय जनता पार्टी के अंदर जो नेतृत्व की लड़ाई है, आडवाणी जी के साथ मोदी जी का हो, वो जब से उनको भाजपा की चुनाव अभियान समिति का अध्यक्ष बनाया गया तब से, या फिर प्रधानमंत्री का उम्मीदवार बनाया गया, तो जग जाहिर सी बात है कि लालकृष्ण आडवाणी और उनके जो समर्थक हैं वो बहुत ज़्यादा खुश नहीं हैं। और अभी जब से टिकटों के बंटवारे का मामला बढ़ा ना, तो आडवाणी को सबसे बड़ा दुख इस बात का हुआ कि पहली सूची में उनका नाम नहीं है। अब जिस तरह से मोदी जी ने बाद में कहा कि नहीं, उनको तो गांधीनगर से ही लड़ना है और उनके लिए गुजरात भाजपा का प्रस्ताव भी आ गया है, तो आडवाणी जी के लोगों का, उनका भी कहना था कि साहब जो 27 फरवरी को पहली सूची आई उसमें उनका नाम नहीं है। उन्होंने जाके गांधीनगर में कहा कि हाँ, हम तो यहीं से लड़ना चाहते हैं, हम यहीं से लड़ेंगे, और लेकिन पहली सूची में नाम नहीं आया। इस पर मुझे आश्चर्य हो रहा है। उसके बाद भी 2, 3, 4 लिस्टें आ गई, उस किसी लिस्ट में उनका नाम नहीं आया। मोदी जी का नाम बनारस से आ गया, राजनाथ सिंह का नाम लखनऊ से आ गया, और कलराज मिश्र को मी येतो विनय सहस्त्रबुद्धे, मी येतो तुमच्याकडे। जयशंकर जी ना पूर्ण करू दे, आप पूरा कीजिए जयशंकर जी। हाँ, नहीं तो मैं यही कह रहा था कि कलराज मिश्र को कानपुर में लड़ने की तैयारी कर रहे थे, उनको देवरिया भेज दिया गया। तो इन सारे लोगों का नाम तो आ गया, लेकिन आडवाणी जी का नाम नहीं आ रहा था। तो इससे उनको लग रहा था कहीं न कहीं से कि मोदी उनको गच्चा दे सकते हैं, तो इसीलिए उन्होंने साथ बात की होगी। और इसी बीच में शिवराज सिंह चौहान के राज्य मध्य प्रदेश से कैलाश जोशी ने प्रस्ताव किया कि हम चुनाव नहीं लड़ना चाहते हैं और आडवाणी जी को यहां से लड़ना चाहिए। तो जब इस तरह का प्रस्ताव आया, तब मोदी जी को शायद लगा कि कहीं ना कहीं इसका गलत मैसेज जाएगा, कहीं ना कहीं ये होगा कि देखो साहब, हमने आडवाणी जी को गुजरात से बाहर फेंक दिया। तो इसलिए फिर वो अड़ गए, चुनाव समिति की बैठक में वो अड़ गए कि नहीं, आडवाणी जी को गांधीनगर से ही लड़ना है, और उनका टिकट भी डिक्लेयर हो गया। उसके बाद फिर आडवाणी जी ने मुंह फुला लिया, घर में बैठ गए। इस बार उन्होंने होली तक नहीं खेली, अपने घर पे एक नोटिस लगवा दिया था कि यहाँ रंग अबीर गुलाल लेकर के कोई मत आए, मीडिया वाले आए तो कैमरा लेकर के मत आए। इस तरह का नोटिस उन्होंने सार्वजनिक रूप से लगा दिया। और जिस दिन चुनाव समिति की बैठक हुई, जब गुजरात के लोगों का नाम तय हो रहा था, तो उस दिन आडवाणी जी बैठक में नहीं गए। उसके बाद जब उनका नाम डिसाइड हो गया, तो उन्होंने कह दिया कि नहीं, मैं तो भोपाल से ही चुनाव लड़ना चाहता हूं और कहीं से नहीं लड़ना चाहता हूं। पूरा एक दिन लग गया, रात के आधी रात तक मनाते रहे लोग। नितिन गडकरी गए, सुषमा स्वराज जी गई, अगले दिन मोदी जी गए, फिर वेंकैया नायडू गए, फिर अरुण जेटली जी गए, मोहन भागवत का भी संदेश लाया गया, तमाम तरह से उनके मनाने की कोशिश की गई, तब जाकर के उन्होंने माने। लेकिन निखिल, इसमें एक बात और भी है, भारतीय जनता पार्टी में सिर्फ यही संकट नहीं है, संकट एक और है कि भारतीय जनता पार्टी को अपने नेताओं और कार्यकर्ताओं पर भरोसा नहीं है। वो बाहर से लोगों को ला ला करके टिकट दे रहे हैं। अब जिस तरह जसवंत सिंह की सीट है, जसवंत सिंह ठीक है, पिछली बार दार्जिलिंग से चुनाव लड़े थे, लेकिन उनकी सीट से इस बार वो चाहते थे कि हम अंतिम चुनाव हमारा, हम बाड़मेर से लड़ना चाहते हैं। लेकिन उसके 3 दिन पहले कर्नल सोनाराम चौधरी, जो कांग्रेस के स्थानीय विधायक हैं, बाड़मेर जिले से ही हैं, और एक बार वो सांसद भी रह चुके हैं वहां से, वो भारतीय जनता पार्टी में शामिल होते हैं और जसवंत सिंह के बारे में हो जाता है कि उनको टिकट नहीं मिलेगा। क्यों? क्योंकि वसुंधरा राजे नहीं चाहती है कि जसवंत सिंह को वहां से उम्मीदवार बनाया जाए। पटना में रामकृपाल यादव, जो कल तक लालू प्रसाद यादव जी के बगल में घूमते थे, उनको टिकट दे दिया गया। भाजपा के लोगों को निराशा हाथ लगी। पूरे बिहार में 40 सीटें हैं, 40 सीटों में से 10 सीटें भारतीय जनता पार्टी ने रामविलास पासवान और उपेंद्र कुशवाहा की पार्टियों के नाम लिख दिए, और बाकी 8 सीटें जो हैं वो भारतीय जनता पार्टी के बाहर के लोगों को उन्होंने उम्मीदवार बना दिया। तो उत्तर प्रदेश में जगदम्बिका पाल को बना लिया। इस तरह से हम बताएं, कम से कम 40-50 नाम तो अभी हम गिना सकते हैं आपको, जो भारतीय जनता पार्टी में कभी नहीं रहे, भारतीय जनता पार्टी को लगातार गालियां देते रहे, मोदी के बारे में लगातार आलोचना करते रहे, उन लोगों को भारतीय जनता पार्टी ने अपना उम्मीदवार बनाया है। तो इसको लेकर के भी एक असंतोष है। आपने देखा होगा, कलराज मिश्र जब गए वहां पे देवरिया में चुनाव लड़ने के लिए, वहां लोगों ने उनके पुतले फूंके। किरण खेर जब चंडीगढ़ गई तो उनके ऊपर अंडे फेंके लोगों ने, उनके लोगों ने ही फेंके, भारतीय जनता पार्टी के लोगों ने फेंके। दिल्ली में उदित राज को टिकट दे दिया, जो कल तक जस्टिस पार्टी में थे, दलित नेता हैं, उनके खिलाफ भारतीय जनता पार्टी के लोगों ने बगावत सी कर दी। तो इस तरह का भी एक अंतर्विरोध हो रहा है। तो नरेंद्र मोदी को न सिर्फ बाहर
बल्कि अपनी पार्टी के अंदर भी लगातार चुनौतियों का सामना करना पड़ रहा है और पार्टी के वरिष्ठ नेताओं का पूरा एक ग्रुप जो है वो कहीं ना कहीं से लगा हुआ है कि जब भी मौका मिले उन्हें उनके नीचे से कालीन कारपेट खींच ली जाए। जी विनयजी तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. खूप गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत जयशंकर गुप्ता यांनी, आणि जयशंकर गुप्ता खूप वर्ष भारतीय जनता पक्ष कव्हर करतायत पत्रकार म्हणून. मला तुम्हाला विचारायचं आहे, पहिल्या यादीत अडवाणीजींचं नाव नव्हतं हे तुम्हाला आक्षेपार्ह वाटत नाही का? आणि दुसरं म्हणजे हरेन पाठक जे आहेत, ज्यांना गुजरातमधून अहमदाबाद मधून तिकीट देण्याची मागणी होती, जे अडवाणींचे समर्थक मानले जातात, त्यांनाही वेळच्या वेळी तिकीट मिळालं नाही. आणि आता जे जयशंकर गुप्ता सांगतायत त्याबद्दल काय? नाराजी वाढते आहे, ठिकठिकाणी निदर्शनं होत आहेत, हे गंभीर नाही आहे का? लक्षात घ्या, पक्ष ज्यावेळी विजयाच्या दिशेने जातो त्यावेळी त्या यात्रेमध्ये इतर अनेक जण सहभागी होतात. हे भारतात काही फक्त आजच घडतंय असं नाही, याच्या आधी वारंवार घडलेलं आहे. आणि ज्या पक्षाच्या दिशेने अनुकूल आहे जनमत, त्या पक्षाच्या बरोबर राहण्याचा बरेच जण प्रयत्न करतात. आता पक्ष वाढवायचा असेल, सर्वसमावेशक करायचा असेल तर नवीन येणाऱ्या, आणि ते येतात ते त्यांच्या आकांक्षा घेऊन येतात, त्यांच्या मागे काही विशिष्ट समाज घटक असतात. या सगळ्यांचं प्रतिनिधित्व होण्याच्या दृष्टीने जर काही आवश्यक असेल तर कधी अशा लोकांना तिकीटं दिली जातात. हे काय फक्त भाजपत घडतंय का? करुणा शुक्ला गेल्या काँग्रेसमध्ये, त्यांना तिकीट दिलं. आता शिवसेनेचे एक प्रवक्ते गेले राष्ट्रवादी पक्षामध्ये, त्यांना लगेच तिकीट दिलं. त्यामुळे हे सर्व पक्षांमध्ये घडतं. त्यात भाजपला एकटं गाठून आणि केवळ भाजपच दोषी आहे असं मानण्याचं काही कारण नाही. हा राजकीय प्रक्रियेचा एक अपरिहार्य, कदाचित फार शास्त्रीय नसेल परंतु एक भाग आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे हे जे ऐन वेळेचे पक्षांतराचे प्रयोग होतात ते घडू नयेत असं जर वाटत असेल तर लोकतांत्रिक सुधारणांचा व्यापक विचार केला पाहिजे. तो विचार आपण करणार नाही. सुधारणांबद्दल कधीही बोलणार नाही. नाही आता मला बोलू द्या. आणि हा तुमचा मुद्दा जरी मान्य केला, ऐकून घ्या ना, हा तुमचा मुद्दा जरी मान्य केला तरी लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याचं नाव पहिल्या यादीत नसणं याचं काय उत्तर आहे? मी सांगतो ना तुम्हाला, याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे हे काय झालंय की पत्रकारांना बरेचदा रीडिंग बिटवीन द लाईन्स करायची सवय असते, पण ते लाईन वाचत नाहीत, नुसतं बिटवीनच वाचायला पाहतात. बिटवीन काहीच नसतं. मुद्दा आज लक्षात घ्या, लालकृष्ण अडवाणी हे गुजरात उम्मीदवारी, ऐका आप अभी आप हमें बात तो करने दीजिए. मैं ये कह रहा था कि अडवाणी जी का नाम गुजरात के द्वारा प्रस्तुत था, तो गुजरात का विषय जब एजेंडे पर नहीं है तो केवल अडवाणी जी है इसके लिए उनका नाम पहले आएगा, ऐसा नहीं होगा. ये पार्टी एक तंत्र के अनुसार चलती है. जहां चुनाव पहले होने वाला है उनका पहले निर्णय किया. असम के सारे जो टिकट थे उसके बारे में पहले चर्चा की गई. बिल्कुल सही आप कर रहे हैं. तिथियां है, उन तिथियों के अनुसार ये निर्णय किए गए. इसमें पहली सूची में नाम न होना और उसके कारण अडवाणी जी नाराज है, मुझे लगता है कि इससे अधिक सत्य से विपरीत और वास्तविकता से दूर कुछ नहीं होगा. नहीं बीना जी, एक चीज मैं जानना चाहता हूं कि वाराणसी में चुनाव कब होना है? वाराणसी में चुनाव 12 मई को होना है, जो सबसे बाद में है. तो उसकी सीट का तो फैसला आपने सबसे पहले कर लिया. लखनऊ का फैसला आपने सबसे पहले कर लिया. ये आप गलत बता रहे हैं. आप गलत बता रहे हैं. उसका नहीं, ये तो हमारी 5वीं सूची में नरेंद्र मोदी जी का और वाराणसी का नाम है. इसके पहले 4 सूचियां आ गई है. अभी 7वीं सूची की चर्चा चल रही है. नहीं, बिल्कुल नहीं. ये तो सबसे बाद में चुनाव हुई, 3-4 बैठकें होगी. ठीक है, मी एक ब्रेक का सबसे बाद में चुनाव है. ठीक आहे, ब्रेक घेणार आहे. सबसे बाद में चुनाव है. पहिल्या यादीमध्ये नाव नसतं अडवाणीजींचं, हे विनय सहस्त्रबुद्धे म्हणतात, फारसं काही आक्षेपार्ह नाहीये. पक्षाच्या शिस्तीनुसार सगळं होतंय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी हुसेन दलवाई, मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कुठून लढायचं हे कधी निश्चित झालं होतं आणि त्यांची नावं कधी जाहीर झाली? पहिल्या यादीतच जाहीर झाली काँग्रेसच्या? म्हणजे ज्येष्ठ नेत्यांची नावं पहिल्या यादीतच जाहीर करण्याची पद्धत आहे. काय डिस्प्यूट नाही, तिथे काय प्रश्न येत नाही, ते लवकर जाहीर होतात. जिथे डिस्प्यूट असतो तिथे काही काळ जातो. ते असं जे काय म्हणतात ते काय मला कळत नाही. म्हणजे अडवाणींना तिकीट देण्याचाही प्रश्न नाही खरं, पार्टीच मुळे त्यांनी बांधली. पण तिथे सुद्धा एक लक्षात घ्या, तिथे RSSला सांगावं लागलं शेवटी की तुम्ही इथून लढा. नंतर त्यांनी ते मान्य केलं. म्हणजे ते काय इतर कोण सुषमा स्वराज गेल्या किंवा गडकरी गेले म्हणून त्यांनी मान्य केलेलं नाही. RSSच्या भागवतांना त्याच्यामध्ये पडावं लागलं. आणि म्हणून तर मी म्हणेन की आपल्या देशामध्ये हे नेमकं काय घडतंय, जो मुद्दा मधुलिमेंनी उपस्थित केला होता तो कसा बरोबर आहे लक्षात घ्या. भाजप ही खऱ्या अर्थाने पॉलिटिकल पार्टी का, तिची धोरणं ते ठरवतात का
तिची पॉलिसी ते ठरवतात का, तिचं संघटनात्मक हे ते ठरवतात का, कुणी अध्यक्ष राहावं कुणी नाही, सगळंच जर बाहेर ठरत असेल तर खरं पॉलिटिकली पण आता संघही तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता संघही ठरवत नाही, आता तर मोदी ठरवत आहेत. नाही हो, अजूनही संघाचं हे आहे. आता संघ आणि मोदी असं जरा चाललंय, त्यामुळे संघाला जरा ठीक आहे. प्रश्न मी निर्माण झालाय. विनयजी मी तुमच्याकडे येतो, पण एका ब्रेक नंतर प्रकाश बाळ आणि सुरेश भटेवरही आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारूया काय चाललंय भाजपमध्ये, आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा एक गट मोदी विरोधात आहे का, हेही मला विचारायचं आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा आपला. ज्येष्ठ नेत्यांची नाराजी भाजपला डोकेदुखी झाली आहे का, बघा पडद्यावर. नाही म्हणतात 58% लोक, पण 42% लोक म्हणतात होय डोकेदुखी झाली आहे. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. जाऊया प्रकाश बाळ यांच्याकडे. प्रकाश बाळ, तुम्ही ऐकलेली आहे सर्व चर्चा. मला हा मुद्दा पुढे न्यायचा आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, केवळ अडवाणींची नाराजी नाही, भाजपमधल्या एका गटाला असं वाटतंय की मोदींचा वाढता प्रभाव हा धोकादायक आहे, त्यामुळे मोदींना 200 पेक्षा जास्त जागा मिळू नयेत असा हा गट प्रयत्न करतोय, अशी दिल्लीत बातमी आहे. तुमचं काय विश्लेषण आहे यावर? नाही निखिल, आता जवळजवळ अर्धा तास ही सगळी चर्चा मी ऐकली. हुसेन दलवाई आणि विनय सहस्रबुद्धे यांच्यातले जो कलगीतुरा झाला तो मी बघितला, आणि लोकमतचे जे दिल्लीतले प्रतिनिधी आहेत त्यांनीही दिलेली माहिती ऐकली. मला या संदर्भात 3 मुद्दे मांडायचे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की आपल्याकडे पक्षाचे प्रवक्ते, म्हणजे मग ते विनय सहस्रबुद्धे येथे आहेत आणि हुसेन दलवाई आहेत म्हणून म्हणत नाही, पण सगळे पक्षाचे प्रवक्ते ज्या काही समर्थन करत राहतात, आणि मग त्यासाठी वेळ पडली तर खरं खोटं याचा बेमालूम मिसळण करतात. विनय सहस्रबुद्धेंनी आता त्याच पद्धतीने सफाईदारपणे सारवासारव केलेली आहे. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे की वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही जे आता म्हणालात तसं भाजपमध्ये एक गट मोदींच्या विरोधात आहे. ही वस्तुस्थिती आहे, ती विनय सहस्रबुद्धे मान्य नाही करणार, पण ही आहे. आता तुम्ही बघा की मोदींना जेव्हा पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी नेमणूक झाली किंवा पंतप्रधान पद, माफ करा, मी येतो तुमच्याकडे प्रकाश बाळ, पण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, काहीतरी समस्या आहे. सुरेश भटेवरा, तुमच्याकडे मी येतोय. तुम्ही ऐकलेली आहे सगळी चर्चा, तुमचं काय विश्लेषण आहे? भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदी हा वादाचा विषय काय आजची गोष्ट नाहीये. वाजपेयींच्या काळामध्ये वाजपेयींनी नरेंद्र मोदींचे कान कशा पद्धतीने ओढले होते आणि अडवाणींनी त्यांची बाजू कशी लावून धरली होती, हा इतिहास काही फार जुना नाही, 10 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. आता असं आहे की अडवाणींना आपला चेला हा राजकीय दृष्ट्या किती खुनशी आहे याची भाजपमधल्या अन्य नेत्यांपेक्षा नक्कीच जास्त कल्पना आहे. वर्षभरापूर्वीची घटना आहे की जेव्हा मोदींचं नाव पंतप्रधान पदाच्या दिशेने भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू झालं, तेव्हा पहिला बार अडवाणी गटाने असा उडवला की नितीश कुमारांना फोन करून अडवाणींनी सांगितलं की आमच्याकडे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे दावेदार काही होणार नाहीत. या ठिकाणी विनय सहस्रबुद्धे आहेत. गडकरींच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा शेवटचा कालखंड त्यांना नक्कीच आठवत असेल, कारण ते 11 अशोका रोडमध्ये त्यावेळेला बसत होते. नितीन गडकरींनी स्वतः नितीश कुमारांना फोनवर असं माहिती दिली होती की आमच्या पक्षामध्ये नरेंद्र मोदींची दावेदारी होईल असं दिसत नाही. आणि त्यानंतर गोव्याच्या कार्यकारिणीनंतर अडवाणींचा आणि नितीश कुमारांचा फोन झाला आणि त्यांनी सांगितलं की आमचे पूर्व अध्यक्ष जे आहेत त्यांनी जे तुम्हाला शब्द दिला आहे त्याचप्रमाणे पक्षाचा प्रवास सुरू होईल. आणि शेवटचा स्ट्रोक होता सुषमा स्वराजांचा. सुषमा स्वराज नितीश कुमारांना असं म्हणाल्या की संसदीय बोर्डामध्ये पक्षाच्या आमची मेजॉरिटी आहे, त्याच्यामुळे मोदींचा निर्णय होत नाही. आणि नितीश कुमारांनी जून 2013 मध्ये पहिला बार मोदींच्या विरोधात उडवला. तेव्हापासून आजपर्यंत गेले वर्षभर 2 गटांचं हे समशेरी परजलेलं युद्ध भाजपमध्ये जोरात सुरू आहे. त्याचे अनेक टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा मोदींना प्रचार प्रमुख बनवण्यात आलं त्याच्यानंतर 3 महिने अख्खा भारतीय जनता पक्ष गोव्यातच उभा होता. त्याच्यानंतर पंतप्रधान पदाचं नाव एकदाच जाहीर करा अशी मागणी बिहारमधून अन्य राज्यातून सुरू झाल्यानंतर
मोदींचं नाव पुढे आल्यानंतर अडवाणींनी दुसरा जर काही डाव केला असेल तर मध्य प्रदेशमध्ये जाऊन शिवराज सिंग चौहानांची जोरदार स्तुती केली आणि त्यांना मोदींच्या विरोधात उभं करण्याचा एक प्रयत्न करून पाहिला. इतकंच नव्हे तर संसदीय बोर्डातही त्यांना, सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डामध्येही त्यांना घेण्याच्या बाबतीत त्यांनी प्रस्ताव मांडला. हा दुसरा प्रयोग झाला. आणि त्यानंतर दुसरीकडे मोदी आणि त्यांचे खास समर्थक असा विचार करत होते की या वेळेसच्या यादीमध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग ही सगळी ओल्ड गार्डची जी टीम आहे त्यांची तिकीटच कापून टाकायची. ही बातमी भाजपमध्ये कधीच लपत नसते, कारण अनेक तोंडांनी बोलणारा हा पक्ष आहे. ती साहजिकच अडवाणींकडे ही बातमी पोहोचली असणार. त्याच्यामुळे पहिल्या यादीत आपलं नाव नाही ही गोष्ट तर सोडा, आपलं यादीत नाव येईल की नाही याबद्दल सुद्धा त्यांच्या मनात चिंता होती. मध्य प्रदेशच्या भोपाळचा आग्रह त्यांनी यासाठी धरला की मोदींचे उपकार नको आणि त्यांच्या समर्थकांच्या पाया पडण्याचा उद्योगही नको, त्यापेक्षा शिवराज सिंग चौहान बरे, या पद्धतीने त्यांनी पवित्रा घेतला. आणि जर कधी भोपाळहून अडवाणी उमेदवार झाले असते तर पक्षांतर्गत लढाईमध्ये अडवाणी हे मोदी विरोधकांचं एक रॅलिंग पॉइंट किंवा केंद्र झालं असतं. सुषमा स्वराज जे काही बोलतायत ट्विटरवर, ते ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत, पक्षाच्या अधिकृत भूमिकेविषयीच्या विरोधात जाहीरपणे बोलतायत, तेव्हा त्या नक्की कोणासाठी बॅटिंग करतायत? भाजपसाठी करतायत की मोदींच्या विरोधकांसाठी करतायत? याची पण शंका आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा हे शीतयुद्ध जे आहे ते बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि याच्यामध्ये ज्येष्ठ नेत्यांना अपमानित होण्याचा प्रसंग येणारच होता. मोदींचं राजकारण हे खुनशी राजकारण आहे याची गुजरातच्या लोकांना नीट कल्पना आहे. देशाला अजून ती कल्पना नव्हती, त्याची सुरुवात या निमित्ताने झालेली आहे. आणि याच्यामध्ये एक पहिली गोष्ट असं आहे की एका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मोदींबद्दल एक प्रतिक्रिया ऐकवली होती की मोदींचं एकतर तुम्हाला नोकर बनावं लागतं किंवा नोकर बनून त्यांची मर्जी संपादन करावी लागते किंवा त्यांचं शत्रू बनावं लागतं. दोनपैकी एक भूमिकेत तुम्ही असता. मोदींचे सहकारी म्हणून कोणी काम करताना या देशामध्ये आजपर्यंत भाजपचा नेता दिसलेला नाही, गुजरातमध्येही दिसलेला नाही. आता या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा जो आंतरकलह आहे तो इतका स्पष्ट आहे की यापुढे मोदी उद्या चुकून जर या देशाचे वाहिन्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पंतप्रधान झाले तरी त्यांना दोन आघाड्यांवर लढावं लागणार आहे. एक तर पक्षांतर्गत लढाई त्यांना करावी लागेल आणि दुसरी त्यांची लोकसभेत जरी त्यांनी सत्तेचं 272 आकडा गाठला तरी राज्यसभेत त्यांची मेजॉरिटी नसल्यामुळे ते आज कितीही गर्जना करत असले तरी त्यांचं एकही विधेयक पास होईल की नाही या बाबतीत भाजपचाच अंतर्गत गट तिकडे राज्यसभेत काय खेळी करेल आणि इतर पक्ष एकत्र येऊन काय करतील या बाबतीतले अनेक प्रश्न आहेत. बरोबर आहे. बटेवरा तुमचा मुद्दा पोचलेला आहे. मी विनय सहस्त्रबुद्धेंना उत्तर द्यायला सांगणार आहे, पण आधी पुन्हा एकदा प्रकाश बाळ यांच्याकडे जातो आणि मग सहस्त्रबुद्धे तुम्ही उत्तर द्या. प्रकाश बाळ, मगाशी संपर्क तुटला होता तुमचा. तुम्ही सांगत होतात भाजपमधलं राजकारण काय आहे, मोदींना कसा विरोध होतोय, काय सांगाल? नाही, मी मगाशी सांगत होतो की भाजपमध्ये एक गट निश्चितपणे मोदींच्या विरोधात आहे. त्या गटाचे अघोषित नेते लालकृष्ण अडवाणी आहेत. मी मगाशी बोलताना कदाचित आवाज आला नसेल, मुरली मनोहर जोशी यांचं उदाहरण दिलं. मुरली मनोहर जोशी यांना वाराणसीतनं कानपूरला हरवल्यावर त्यांनी भाषण केलं. टाइम्स ऑफ इंडियाने ते भाषण छापलेलं आहे. त्यांनी भाषण केलं आणि भाषणात असं श्रोत्यांना सांगितलं की कहा जाता है कि कोई लहर चल रही है किसी के बारे में, आपको कोई लहर दिखाई देती है क्या? मुझे तो नहीं दिखाई देती है. त्यांचा स्पष्टपणे मोदींच्या विरोधातला हा भाग होता. मला असं वाटतं की इतकं सगळं होत असताना ते डोळ्यावर झापडं बांधून आणि लोकांना सांगून की बाबा हे काही असं चाललेलंच नाहीये, लोकशाही पक्ष वाढतोय तेव्हा असं होतच राहणार, ही निव्वळ सारवासारव आहे. विनय सहस्त्रबुद्धे खूप सफाईदारपणे ती सारवासारव करते, ते मान्यच करायला पाहिजे. पण ही वस्तुस्थिती आहे. आता जर असेल, तुम्ही बघा की कशा पद्धतीने चालतंय राजकारण. मुझफ्फरनगरच्या दंगलीत जे आरोपी आहेत त्यांना त्यांनी खगारिया नावाच्या मतदारसंघातनं उत्तर प्रदेशात हुकुम सिंग नावाच्या आहे ना उमेदवारी दिली. त्या हुकुम सिंगांनी कालच असं आव्हान केलंय निवडणूक आयोगाला की मुझफ्फरनगरच्या दंगलीत जे 55,000 लोक निर्वासित झालेले आहेत आणि ते निर्वासित छावण्यात राहत आहेत, ज्याचं मुलायम सिंगांनी मध्ये राजकारण केलं, त्यांना मतदान करू देऊ नये. का करू देऊ नये? तर ते सरकारी जमिनीवर बसलेले आहेत. आता असे अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांना विनय सहस्त्रबुद्धे सारवासारव केली तरी वस्तुस्थितीत खरं उत्तर देऊ शकत नाहीत.
माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही अशा प्रकारे जर सारवासारव करत असाल आणि बाकीचे पक्ष करतात आणि बाकीची उदाहरणं देत असतात, मग तुमचं वेगळेपण काय राहिलं? तुम्ही वर्षानुवर्ष सांगत आलात पार्टी विथ डिफरन्स, काय राहिलं त्याचं? आणि तिसरा मुद्दा मला जो मांडायचा आहे तो अशासाठी की हुसेन दलवाई किंवा आता भटेवरा असं म्हणाले की मोदी येणार ही वस्तुस्थिती आहे. आणि हुसेन दलवाईंना बहुतेक आशा वाटत असेल की भाजपतल्या आपसातल्या मतभेदामुळे आणि हे मतभेदामुळे काही होणार नाही. आता तुम्ही अडवाणींचं आता जे गांधीनगरचं प्रकरण आहे, या गांधीनगराच्या प्रकरणात अडवाणींचा विजय मुळीच झालेला नाही. अडवाणींना सपशेल माघार घ्यावी लागली आणि संघाने त्यांच्यापुढे पर्याय ठेवला, तुम्ही माघार घ्या, आम्ही तुम्हाला पळवाट दाखवतो. आणि म्हणून त्यांनी राजनाथ सिंगांना निवेदन करायला सांगितलं की अडवाणींवर आम्ही सोडतो की त्यांनी भोपाळला जायचं का गांधीनगरला जायचं. आणि अडवाणींनी आधीच्या ठरल्याप्रमाणे मी गांधीनगरला जाणार असं म्हटलं. नाहीतर त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उभं राहू नका. हे अडवाणींनी माघार घेतली. आता जसवंत सिंग ती माघार घेतात का आपल्याला माहित नाही, कळेल 1-2 दिवसात. पण संघ मोदींच्या पाठीमागे पक्का उभा आहे. मोदी हे खूप व्यक्तिवादी आहेत. मोदींचा कारभार जसं भटेवारा म्हणाले, तुम्ही नोकर राहू शकता किंवा तुम्ही त्यांचे विरोधक होऊ शकता, तुम्ही त्यांचे सहकारी राहू शकत नाही. हे गुजरात हे स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही बघा की परवा जे विकिलीकचं प्रकरण झालं आणि त्याच्यात विकिलीकनी जे अमेरिकेचे इथले जे काउन्सिल जनरल आहेत मायकेल ओवेन, त्यांनी जे अमेरिकन परराष्ट्र खात्याला जे मोदींविषयी लिहिलं ते एक्झॅक्ट भटेवरा म्हणतात त्याच धर्तीचं आहे. आता त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा असांजेंच्या उद्गारांचा उपयोग करून घेण्याचं राजकारण विनय सहस्रबुद्धे यांच्या पक्षाने केलं, त्यानंतर ह्या दुसऱ्या ह्याच्याबद्दल ते म्हणायला लागले की ते काय म्हणतात असं आमचा काय संबंध आहे. म्हणजे हे सगळं संधिसाधूपणाच आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की मग बाकीचे पक्ष सगळे संधिसाधूपणा करतच आलेले आहेत, तुम्ही त्याच्यात सामील झाला असाल तर ठीक आहे. मग तसं तुम्हाला त्या बरोबर आहे. पद्धतीने तुमचं वेगळेपण करावी काय, लागेल. तुमचं वेगळेपण काय असं तुम्ही विचारतायत. विनय सहस्त्रबुद्धे दोघांनाही उत्तर द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निखिल, मला मोदींच्या एक मुद्दा मांडायचा मला निखिल. हा बोला निखिल, मला एक मुद्दा मांडायचा शेवटचा, आणि तो मुद्दा असा आहे की ह्या संदर्भात अडवाणींसारखा व्यक्ती किंवा मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे नेते हे आता 80च्या पलीकडे गेलेले आहेत. हे सगळेजण किती दिवस सत्तेची आकांक्षा धरणार? म्हणजे त्यांना माहिती आहे की आता पक्ष मोदींच्या बाजूने आहे, संघ मोदींना पुढे करून सत्ता मिळवायचे. कारण संघाचं उद्दिष्ट स्पष्ट आहे की संघाला आता वाटते की आता सत्ता मिळाली तरच पुढचं काय सांगता येत नाही. त्यामुळे ते हर प्रकारे प्रयत्न करणार आणि म्हणून मोदींना त्यांनी पुढे केलेलं आहे. अशा परिस्थितीत अडवाणी असू देत, मुरली मनोहर जोशी असू देत, जसवंत सिंग असू देत, कलराज मिश्रा असू देत, कोणालाही संघ विचारात घेणार नाही. म्हणजे ते समजावून घेईल पण संघ त्यांना बाजूला रेटल्याशिवाय राहणार नाही, कारण ते आता मोदींना पुढे करून राजकारण करू पाहत आहेत. अशा परिस्थितीत अडवाणींसारखा नेता की ज्यांनी इतकी वर्ष राजकारणात काढली किंवा मुरली मनोहर जोशी यांच्यासारखा नेता यांनी सन्मानाने माघार घेऊन घरी बसावं ना. नाहीतर तुम्ही हिंदू धर्माचा सारखा उदो करत असता. हिंदू धर्मात नैतिकता असते आणि ती नैतिकता फक्त काही तुमच्या ह्याच्यात नसते. नैतिकता ही संयमात आणि मर्यादेती असते. हिंदू धर्मात वानप्रस्थाश्रम सांगितले, तुम्ही बसा आणि ज्येष्ठांसारखा सल्ला द्या ना, पण सत्तेची हाव सुटत नाही, त्यातनं हे सगळं होते. ठीक आहे. विनय सहस्त्रबुद्धे आता दोघांनाही उत्तर द्या. दोघांना देऊ का चौघांना देऊ? कारण असं आहे की हा सामना 1 विरुद्ध 4 किंवा कदाचित ठीक 5 आहे. असा पण होतोय की काय अशी तेवढाच वेळ देखील सहस्त्रबुद्धे मी शक्यता तुम्हाला देतोय, कारण मला माहितीये हा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि 3 पत्रकार आहेत. त्या 3 पत्रकारांची वेगवेगळी 3 विश्लेषण आहेत. पण दिल्ली चांगली माहिती असल्यामुळे ही पत्रकारांकडून आलेली माहिती आहे आणि तुमच्या पक्षामध्ये गट आहेत. एक गट मोदींना घाबरतोय, हे तर सत्य बाहेर आलंय. किंवा त्याविषयी तरी सांगा. हे पहा, विश्लेषण असेल तर मी समजू शकतो, परंतु पत्रकारांची स्वतःची अशी काही मतही असतात आणि मत आणि विश्लेषण याची ज्यावेळी कालवाकालव होते त्यावेळी मला असं वाटतं की तिथे पत्रकारिता केवळ राहत नाही. पण तो भाग वेगळा, तो एका स्वतंत्र आजच्या सवालचा विषय आहे, त्यावर मी बोलत नाही. मला इथे 2-3 मुद्देच फक्त मांडायचे आहेत. अगदी सुरुवातीला बाळ असं म्हणाले आणि ते अतिशय योग्य आहे की तुमचा पक्ष इतर पक्षांसारखा आहे का, मग तुमचं वेगळेपण ते काय. मला असं वाटतं की हा थोडासा बुद्धिभेद करण्याचा देखील प्रकार आहे. याचं कारण आमचा पक्ष ज्या एका राजकीय व्यवस्थेतून चालला आहे ती व्यवस्था आम्ही निर्माण नाही केली. ती व्यवस्था या देशामध्ये पहिल्यापासून चालत आलेली आहे, ज्याच्यामध्ये एक कॉम्पिटिटिव्ह पॉलिटिक्स, एक स्पर्धात्मक राजकारण होतं. मी तुम्हाला उदाहरण देतो. आमच्या पक्षाने 1982 मध्ये अटलजी पक्षाचे अध्यक्ष असताना एक ठराव केला होता की विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेत, संसदेत आम्ही वेलमध्ये जाणार नाही.
जेमतेम 3-4 वर्षे आम्हाला या ठरावाला अनुसरून काम करता आलं, पुढे आलं नाही. याचं कारण नेते आणि खासदार असं आमदार असं म्हणायला लागले की आम्ही वेलमध्ये गेलो तरच वर्तमानपत्रात बातमी येते, वर्तमानपत्रात बातमी आली तरच ती आमच्या मतदारसंघापर्यंत पोहोचते. त्यामुळे आम्ही किती 25 मिनिटं जसं रामभाऊ म्हाळगी करायचे तसं भाषण केलं तरी देखील वर्तमानपत्र त्याला प्रसिद्धी देत नाहीत. त्यामुळे हा प्रश्न हा केवळ राजकीय व्यवस्थे म्हणजे पक्षापुरता नाहीये, तो एकूण व्यवस्थेपुरता आहे. जोपर्यंत व्यवस्था या पद्धतीच्या परिवर्तनाला पोषक बनत नाही तोपर्यंत केवळ एक राजकीय पक्ष अन्य पक्षांपेक्षा आपली जी काही वेगळेपणाची भूमिका आहे ती 100% सत्यामध्ये उतरवू शकत नाही. या मर्यादा आमच्या पक्षाला त्याची जाणीव आहे. याचा अर्थ त्यामुळे आमचा पक्ष आता प्रवाहपतीत झाला असं मानण्याचं काही कारण नाही. अन्य अनेक पक्षांपेक्षा इतर अनेक मुद्द्यांच्या बाबतीत आमचा पक्ष वेगळा आहे. त्याच वेगळेपणामुळे आज हे सगळे प्रकार घडत आहेत. लक्षात घ्या, एक पिढी कडून एका दुसऱ्या पिढीकडे आता सत्ता सोपवली जाते आहे. एका अर्थाने अटलजी अडवाणी यांचं जे युग आहे ते आता मावळतीकडे चाललेलं आहे हे स्वतः अडवाणीजींना देखील मान्य आहे. आणि ज्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये ही जी नवी पिढी आता सत्तेवर येते आहे, सूत्र हातात घेते आहे, जबाबदारी घेते आहे, तर थोडासा खडखडाट होत असेल. अजिबातच गट नाहीत आणि पक्षात अतिशय गुण्यागोविंदांनी सगळं चाललंय अशा प्रकारचं गुलाबी चित्र निर्माण करण्याचा माझा खटाटोप नाही. परंतु आता डोकेदुखी आहे आणि आता तलवारी उपसलेल्या आहेत आणि आता हे एकमेकावरच तुटून पडणार आहेत आणि हे आता सगळे सत्तेच्या दृष्टीने भुकेले झालेले आहेत. अशा पद्धतीचं अत्यंत टोकाचं आणि अतिरेकी अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्यामध्ये देखील मला असं वाटतं की वस्तुस्थितीपेक्षा स्वतःच्या विश्लेषणाचा भाग त्याच्यामध्ये जास्त आहे आणि कदाचित काहींच्या बाबतीत थोडासा आशावादही आहे की असंच व्हावं असं देखील आमच्या काही विरोधातल्या मित्रांना वाटत असेल. तर परंतु तसं काही होणार नाही. हा पक्ष संघटनात्मक दृष्ट्या अतिशय मजबूत होता आहे, इथूनही पुढे तो राहील. राजकारणामध्ये व्यक्तीच्या आकांक्षा आणि त्या आकांक्षांचं समायोजन हे विषय कोणत्याही राजकीय पक्षाला चुकलेले नाहीत. कम्युनिस्ट पक्षामध्ये देखील भांडणं झाली, तिथे देखील तिकिटावरून सगळ्या गोष्टी झाल्या. आमच्या पक्षात या प्रकारे कमी व्हावं असा आमचा प्रयत्न आहे, कारण त्याच्याकरता एका वेगळ्या पद्धतीची काही रचना आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. पण ती या राजकीय व्यवस्थेतच आहेत. त्यामुळे त्या व्यवस्थेच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आमच्याही पक्षावर आहेत. राहिला प्रश्न असा की मोदी आणि त्यांच्या विरोधी गट अशा प्रकारचं जे चित्र निर्माण केले जाते, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून झालेली निवड हा बहुमताचा आणि त्यामुळे एकमताचा निर्णय आहे. आणि हा निर्णय झाल्यानंतर तो सगळ्यांनी तो स्वीकारला आहे. कुणाचा याबद्दल काही छोटा मोठा रिझर्वेशनचा भाग असणारच नाही असा दावा मी करणार नाही. कुणाची थोडीशी वेगळी मतं असू पण शकतात. पण एकदा निर्णय झाल्यानंतर आमच्या पक्षाच्या संस्कृतीमध्ये मते अनेक परंतु निर्णय एक अशा प्रकारची मतं किती वेगवेगळी असली तरी निर्णय झाल्यानंतर आपल्या मतांचा काही फार संदर्भ राहत नाही या भूमिकेतून आम्ही पुढे जातो. आणि त्यामुळे मुरली मनोहर जोशी असतील किंवा अन्य सगळे नेते असतील त्यांनी एकदा निर्णय झाल्यानंतर तो निर्णय मान्य केलेला आहे, अनुशासन स्वीकारलेलं आहे आणि अनुशासनानेच हा पक्ष पुढे जाईल. मी आपल्याला इथे सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये अनेक पक्ष आहेत की जे पक्ष उभा फाटावा तसे फाटलेले आहेत. पक्षाचा अ गट आणि ब गट झालाय. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पातळीवर कधीही विभाजित झालेला पक्ष नाही आणि त्यामुळे हा एकसंघ राहिलेला संघटनात्मक अनुशासनाने चालणारा आणि निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाशी प्रतिबद्ध राहण्याची एक परंपरा टिकवणारा अशा प्रकारचा पक्ष आहे. या पक्षाची ही वाटचाल अशी चालू नये असं काहींना वाटत असेल तो त्यांचा विचार आहे, परंतु ती वाटचाल याच पद्धतीने चालू राहील याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात शंका नाही. ठीक आहे, मी ब्रेक घेणार आहे, पण हुसेन दलवाई तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे आणि त्यानंतर मी ब्रेक घेऊ असं तुम्ही म्हणताय. काय म्हणायचं तुम्हाला? नाही, ते हे जे म्हणतात सहस्त्रबुद्धे तो पक्ष नाही आहे असं माझं सारखं म्हणणं आहे. ती फाटाफूट कशी होणार? मधोक जेव्हा बाजूला झाले ते संपले ना. पण ते भारतीय जनता पार्टी नाही, ती जनसंघाच्या काळातली गोष्ट आहे. नाही ठीक आहे, पण ते का संपले याचं कारण RSSच ठरवतं सगळं. आत्ता सुद्धा अडवाणींनी माघार का घेतली? RSS मुळे माघार घेतलेली आहे, लक्षात घ्या. त्या आधी का घेतली? RSS मुळे माघार घेतलेली आहे. RSS ही त्यांची ते जे म्हणतात मजबूत संघटन आहे. भाजपचं संघटन कसलं आलंय? संघटन आहे ते हे मान्यच केलं पाहिजे की RSSचं संघटन आहे आणि RSS म्हणतं तसं ह्या लोकांना वागावं लागतं. धोरण RSS ठरवतं कुणी काय करावं. ठीक आहे, पण पक्ष फुटला नाही त्यांचं म्हणणं खरं आहे. हो, पक्ष फुटला नाही त्यांचं गेली 40 वर्ष तुम्ही हे सांगताय, लोकांना हे सगळं पाठ खरंच आहे ना. ते खोटं आहे का सांगा? तुम्ही RSSच्या विरोधात काही बोलाल का? RSSच्या अनेक गोष्टी चुकीच्या आहेत, त्यामध्ये नवीन काही नाही. या आरोपाला कोणी गांभीर्याने घेत नाही. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर माझा जो महत्वाचा मुद्दा आहे ज्याला विनय सहस्त्रबुद्धेने उत्तर नाही दिलं
की नरेंद्र मोदींचा जो स्वभाव आहे, मगाशी जे बटेवरा म्हणाले नरेंद्र मोदींना फक्त नोकर लागतात, त्यांना सहकारी चालत नाहीत, या स्वभावाची चिंता भाजपमधल्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते का? या प्रश्नावर आपण चर्चा करूया ब्रेक नंतर. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, ज्येष्ठ नेत्यांची नाराजी भाजपला डोकेदुखी झाली आहे का? बघा पडद्यावर 57% लोक नाही म्हणतायत, 42% हो म्हणतायत. मी पुन्हा एकदा माझा जो प्रश्न आहे, नरेंद्र मोदीच्या स्वभावाची भीती वाटते का भाजपमधल्या ज्येष्ठ नेत्यांना, तोच विचारणार आहे. सुरुवात करतोय जयशंकर गुप्ता यांच्यापासून. जयशंकर जी, डर रहे सीनियर लीडर्स भाजपा के नरेंद्र मोदी के बारे में? मोदी अभी सत्ता में नहीं है तो भी इस तरह से बर्ताव कर रहे, सत्ता मिलने के बाद क्या करेंगे, ऐसा सवाल पूछ रहे? हाँ, नहीं, उनकी कार्यशैली को लेकर के लंबे अरसे से सवाल उठता रहा है कि देखिए उनकी जो कार्यशैली है वो संस्कृत में कहें तो एको अहम द्वितीयो नास्ति, मतलब एक मैं ही हूँ. अब आप देखिए विनय जी बैठे होंगे वहां पर, आप पूछिए गुजरात में भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष कौन है? हमको तो नहीं मालूम है. भारतीय जनता पार्टी के बहुत सारे प्रवक्ताओं को भी नहीं मालूम है. गुजरात से सरकार में कौन बड़े मंत्री हैं, गृह मंत्री कौन है? मतलब एक तरह से एक एक करके धीरे धीरे वो अपने रास्ते से हटा देते हैं, वो सिर्फ वही जाने जाते हैं. और एक चीज और मैं कहना चाहता था, जैसे कि अभी देखिए सुषमा स्वराज ने ट्वीट किया 2 दिन पहले कि बीएसआर कांग्रेस के बी श्री रामालू को पार्टी में उनके विरोध के बावजूद शामिल कर लिया गया. उसके बाद चुनाव समिति में उनके टिकट का फैसला भी हो गया, लेकिन डिक्लेयर कब किया गया? कल रात को 11:30 बजे, 11:35 पे, वो भी ईमेल के जरिए. चुनाव समिति की जब भी बैठक होती है तो उसका फैसला ये लोग प्रेस कॉन्फ्रेंस करके करते हैं, लेकिन उसको इन्होंने चुपके से रात में 11:30 बजे, 11:35 बजे, 11:35 पर ईमेल के जरिए जारी किया. वो 14 नाम जारी किए, उसमें श्री रामुलू का नाम भी था. तो सुषमा स्वराज का विरोध लगातार जारी है. चुनाव समिति में उन्होंने, जैसे अब हरियाणा में कांग्रेस से छोड़ करके आए थे विनोद शर्मा जी, जो जेसिका लाल मर्डर के जो अभियुक्त हैं, सजा भुगत रहे हैं, मनु शर्मा उनके पिताजी हैं, उनको कांग्रेस छोड़ दिया उन्होंने. फिर हरियाणा जनहित कांग्रेस के जरिए उनको ज्वाइन कराया गया. फिर हुआ के साथ उनके लिए वो सीट छोड़ेंगे, सुषमा स्वराज ने विरोध किया, कहा कि नहीं, उनको हरियाणा जनहित कांग्रेस के नाम पर भी टिकट नहीं मिलना चाहिए, तो उनका रुक गया. लेकिन इस तरह से लगातार चल रहा है. तो कहीं ना कहीं लोगों को एक डर बना हुआ है कि मोदी जी ढंग से काम करते हैं, जिस ढंग की उनकी शैली है, वो कहीं ना कहीं आगे चल करके इन लोगों का भविष्य खतरे में डाल सकता है. इसलिए ये लोग कहीं ना कहीं अलग से गुटबाज गैंगअप हो रहे होंगे अलग से. लेकिन उनको यह है कि चुनाव में अगर 180 से सीटें कम मिलती हैं भारतीय जनता पार्टी को, तो जाहिर सी बात है कि नरेंद्र मोदी जी का प्रधानमंत्री बनना मुश्किल हो जाएगा. लेकिन अगर 180 से ऊपर या 200 से ऊपर मिल जाती है भारतीय जनता पार्टी को अपने तय सीटें, तो फिर मोदी जी को कोई रोक नहीं पाएगा. आज की तारीख में जो है, उनके जितने भी विरोधी नेता हैं उन पर मोदी बहुत भारी पड़ रहे हैं, चाहे वो आडवाणी जी हों, चाहे मुरली मनोहर जोशी जी हों, चाहे सुषमा स्वराज जी हों. और जिस तरह से जसवंत सिंह आज कह रहे हैं कि हम निर्दलीय चुनाव लड़ेंगे, उनके कहने के बावजूद वहां से कर्नल सोराराम चौधरी को जिस तरह से टिकट दिया है भारतीय जनता पार्टी ने, ये सब साबित करता है कि आज की तारीख में भारतीय जनता पार्टी के पास नरेंद्र मोदी का कोई विकल्प नहीं है. और उनके पीछे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की पूरी ताकत भी लगी हुई है. जिस अनुशासन की बात कर रहे हैं विनय जी, वो अनुशासन का डंडा आरएसएस का है. जब जब भारतीय जनता पार्टी में कोई झगड़ा बढ़ता है तो मोदी जी हो या राजनाथ जी हो या गडकरी जी हो, सीधे मोहन भागवत जी के पास पहुंचते हैं. इस बार तो भागवत जी ने कह दिया कि भाई आप लोग अपना झगड़ा खुद ही सलटा लिया करो, कब कब हम कहां कहां दखल देंगे. तो इस तरह की बातें तो चल रही हैं. लेकिन वही एक चीज जो है कि मोदी जी की अपनी कार्यशैली को लेकर सबके मन में संदेह है कि कल को अगर ये प्रधानमंत्री बन जाएंगे तो पार्टी का क्या होगा. आप गुजरात में बताते हैं लोग कि आरएसएस के जितने भी आमुख संगठन है, चाहे भारतीय किसान संघ हो, भारतीय मजदूर संघ हो या और जितने संगठन है, आज उनका कोई नाम लेवा नहीं रह गया है. मतलब वहां सिर्फ मोदी और मोदी जी ही जाने जाते हैं. तो ये डर केंद्रीय स्तर पर भी हो सकता है, ये कहना है लोगों का. ठीक आहे विनय जी, उत्तर द्या. मोदींच्या शैलीबद्दल भाजपमधले नेते जे आहेत ते चिंताग्रस्त आहेत. मला असं वाटतं हा देखील एक इम्प्रेशन्सच्या आधारे काढलेला निष्कर्ष आहे. साधारणतः जो माणूस एका करेज ऑफ कन्व्हिक्शननी काम करतो, तर जिथे कन्व्हिक्शन असतं तिथे करेज येतं, आणि करेज आला की थोडासा आग्रह येतो, कारण ती जी खात्रीशीरतेतून येणारं जे धैर्य आहे त्या धैर्यापोटी माणूस थोडासा आग्रही बनतो, आणि त्या आग्रहीपणातून ज्याचा आग्रही अशा प्रकारचा प्रतिपादनाचा एक भाग असतो, ती शैली असते, त्याच्यातनं माणसाविषयी गैरसमज व्हायला खूप मोठा वाव निर्माण होतो. याची उदाहरणं आपण महाराष्ट्रातही आमच्या पक्षाच्या काही नेत्यांच्या बाबतीत बघितली होती इतिहास काळामध्ये.
त्यामुळे प्रत्यक्ष जर आपण बघायला गेलं की नरेंद्र मोदी हे व्यक्तिमत्व काय आहे, कशा प्रकारचं रसायन आहे, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की एक कार्यकर्ता जसा असतो पक्षाचा किंवा संघाचा स्वयंसेवक प्रचारक जसा असतो तो, आणि त्यातून पुढे विकसित होत गेलेलं नेतृत्व, याच प्रकारचं वर्णन नरेंद्र मोदींच्या बाबतीत करावं लागेल. नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये आपण म्हणता की बाकी कोणाला वाव नाही वगैरे वगैरे, परंतु निर्णय सामूहिकतेने कसे घ्यावेत याचं एक उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. आणि दर सोमवारी कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर ते आपल्या सगळ्या पक्षाचे प्रमुख मंत्री आणि संघटनेतले प्रमुख लोक, आता पत्रकार मित्र विचारत होते की गुजरातचा अध्यक्ष कोण आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की श्रीयुत R.C. फालदू या नावाचे गृहस्थ आहेत. हे दुसऱ्यांदा आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळे हे आमचे अध्यक्ष असतील वा आमचे महामंत्री असतील, जनरल सेक्रेटरी असतील, हे सगळेजण एकत्रित स्वतःचा टिफिन घेऊन एक टिफिन बैठक करतात, डबा खातात. त्यावेळी पक्षाचं आणि सरकारचं कसं चाललंय, समन्वय किती चालला आहे, कुठे काही अडचण असेल तर ती कशी सोडवावी याचा विचार करतात. आता सांगितलं गेलं की तिथे गुजरातमध्ये संघ परिवारातल्या सगळ्या संघटना नामशेष झाल्यात. अजिबात नामशेष होण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण या सगळ्या संघटना स्वायत्त आहेत आणि जिथे जिथे आवश्यक होतं तिथे त्यांनी मोदींच्या सरकारशी संघर्ष देखील केला, परंतु कडवटपणा राहिला नाही, संघर्ष झाला, ज्या काही गोष्टी होत्या त्या मिटल्या, त्यानंतर सगळेजण पुन्हा एक आहेत. त्यामुळे मोदी आहेत म्हणून या पक्षांनी किंवा या संघटनांनी आपली भूमिका बदलली, किसान संघाने किंवा विद्यार्थी परिषदेने, असं झालेलं नाही, असं होण्याची आवश्यकता नाही, तसं करण्याची आमची पद्धत नाही. ती राहिला मुद्दा मोदींच्या स्वभावाचा. मोदींचा स्वभाव लक्षात घ्या की मी मगा करेज ऑफ कन्व्हिक्शनचा उल्लेख केला, ते स्वतः एक चांगल्या पद्धतीचे कवी आणि लेखक देखील आहेत. एक सरहृदय मन असलेला, तळागाळातून वर आलेला आणि अतिशय सामान्य परिस्थितीतून कष्टाने कार्यकर्तेपणाबरोबर पुढे प्रचारकत्व आणि त्यानंतर मग पुढे राजकीय पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर याच्या आधी देखील त्यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, हिमाचल प्रदेश, हरियाणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती, त्या काळात गुजरातमध्ये केशुभाई पटेलांचं सरकार होतं आणि केशुभाईंचे त्यांचे मतभेद होते, त्यामुळे त्यांनी गुजरातमध्ये लक्ष घालू नये अशा प्रकारची त्यांची इच्छा होती, ती त्यांनी पाळली. पक्षाने सांगितलं की जाऊ द्या, केशुभाईंना नाराज करू नका, तुम्ही गुजरातमध्ये फार लक्ष देऊ नका, तुम्ही बाकी प्रांत सांभाळा. त्यांनी ते ऐकलं. मी एका प्रसंगाचा साक्षीदार आहे. एका बैठकीमध्ये संघाचे एक ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी असं सांगितलं की नरेंद्र मोदी, सुरक्षितता आपली जी आहे त्याची काळजी घ्या, तुमची जे सुरक्षा कवच आहे ते कमी करण्याचं काही कारण नाही. त्यावर नरेंद्र मोदी असं उद्गारले की असा ज्यावेळी कुटुंब प्रमुख असतो त्यावेळी मरण्यामध्ये देखील एक मजा आहे, अशा प्रकारची सरहृदयता असलेला, आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यामुळे सरहृदय अशा प्रकारचा एक सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असलेला, पण प्रगतीचं स्वप्न पाहणारा आणि करेज ऑफ कन्व्हिक्शनमुळे एक काही आग्रही भूमिका घेणारा असा हा नेता आहे. सुषमा स्वराजांच्या ट्विटचा उल्लेख झाला. असे जर नरेंद्र मोदींची एक एकाधिकारशाही चालली असती तर सुषमाजींना ट्विट करण्याची मुभा नव्हती, त्यानंतर लगेच त्याच्याबद्दल गहजब झाला असता. गहजब झाला नाही. सुषमाजींनी ट्विट का केला तर त्यांचं नाव कुठेतरी या सगळ्या प्रकरणाशी श्रीरामलू आणि रेड्डी यांच्याशी जोडलं जाण्याचा एक इतिहास अन्य विरोधी पक्षांनी केलेल्या प्रचारामुळे निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत आपण यांना विरोध केला होता, ही गोष्ट लोकांसमोर मांडण्याकरता त्यांनी त्या ट्विटरचा आधार घेतला. या पलीकडे आमचे जेटलीजी सुद्धा काही ना काही लेख लिहितात, अनेक लोक ट्विट करतात, फेसबुकचा वापर करतात, ही पद्धत आहे आणि त्यामुळे हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे आहे ते अबाधित आहे. याचा अर्थ पक्षामध्ये अनुशासन नाही असाही घेण्याचं काही कारण नाही. नरेंद्र मोदी हे नेते असले तरी ते एका सामूहिक प्रक्रियेतून वर आलेले नेते आहेत, त्याबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचं काहीही कारण नाही. माझ्याकडे खूप थोडा वेळ आहे. हुसेन दलवाई, तुम्ही मोदींकडे पूर्वग्रह दूषित दृष्टीतून बघता आहात असं सुचवतायत विनय सहस्त्रबुद्धे. शेवटी काय म्हणाल? मला प्रकाश बाळ आणि सुरेश भटेवरांकडे पण जायचं नाही. पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रश्नच नाही. मी वस्तुस्थिती सांगतो. असं आहे, ते तळागाळातून आलेले आहे, ते मला मान्य आहे, ही वस्तुस्थिती मी मान्य करतो. पण त्याचबरोबर तळागाळालाच विसरले ना ते. तिथे ज्या तऱ्हेने किसानांच्या जमिनी त्यांनी घेतल्या आणि ज्या श्रीमंतांना दिल्या, तिथला विकासाचं सगळं संबंध प्रक्रिया बघा. आता ती वेळ नाही आहे. त्याच्याचबरोबर सहृदय आणि सर्वांना घेऊन जाणं, कसलं आलंय सहृदय? सर्वांना घेऊन जायचं असतं तर दंगली झाल्या नसत्या. सर्वांना घेऊन पण हे आक्षेप काँग्रेसने घेण्याचं कारण नाही ना. काँग्रेसने इंदिरा गांधींचं नेतृत्व, त्यांची पोलादी पकड बघितलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे तुलना नरेंद्र मोदींची इंदिरा गांधींची होतीये. पण तरी त्याच्यामध्ये फरक काय तो लक्षात घ्या. इंदिरा गांधी काय खुनशी नव्हत्या. यांचं संबंध वागणं जे आहे ना ते आणि इंदिरा गांधींचं वागणं, इंदिरा गांधीची स्तुती वाजपेयींनी पण केली होती.
त्यांनी एक प्रबळ असं राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला होता. त्यांनीच आणीबाणी आणली, ना आणीबाणी त्यांनीच अनेकांना तुरुंगात टाकलं. हो, आणि त्याला त्यावेळेला मी त्याचा विरोध केला होता आणि आजही निखिलजी, माझं म्हणणं निखिलजी, असं आहे, आणीबाणी हा, ही निखिलजी, बरोबर नाही. आजही माझं तेच निखिलजी, म्हणणं आहे. बोला, बोला. तर सहस्त्रबुद्धे त्याबद्दल माझ्या नाही, माझ्या मला असं मनामध्ये काही म्हणायचंय की फरक आपण- माझ्या मतांमध्ये आपण फरक पडलेला नाही. आपण जे आहे ते चर्चेचे आहे. काही या सभ्य देशाची नियम पाळले लोकशाही आहेत. कुणीही त्याच्या आधी संकुचित आमच्या करू पत्रकार शकत मित्रांनी नाही. देखील तर ते मला खुनशी असा मान्य शब्द नाही. वापरला आणि हुसेन दलवाई देखील खुनशी असा शब्द वापरतायत. मला असं वाटतं की या व्यासपीठाचा असा विषारी अपप्रचार करण्याच्या बाबतीत आपण उपयोग करू देता कामा नाही. खुनशी या शब्दाला माझा अतिशय तीव्र आक्षेप आहे. हा अत्यंत चुकीचा शब्द आहे आणि हा एका पराकोटीच्या द्वेषबुद्धीतून वापरलेला आहे. ठीक आहे, मी सुरेश बटेवरांकडे जातोय. सुरेश बटेवरा, कुठेतरी असं होतंय का मोदींकडे बघताना अतिरेक केला जातोय का? मगाशी जे विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, तुम्ही जे सांगताय, प्रकाश बाळसे सांगतायत, दिल्लीतले बहुसंख्य पत्रकार हे सांगतात, पण विनय सहस्त्रबुद्धेंचं जे वर्जन आहे ते वेगळं आहे. काय म्हणाल तुम्ही? असं आहे, विनय सहस्त्रबुद्धे मोदींच्या करेज अँड कन्व्हिक्शन बद्दल बोलत होते आणि नरेंद्र मोदी देशभर गुजरातचं मॉडेल सांगतायत. आता तुम्हाला फक्त 2 वाक्यामध्ये मी गुजरात सांगतो की 1960 साली गुजरात राज्य स्थापन झाल्यापासून आज तागायत गेली 12 वर्ष मोदींचं सरकार तिथे आहे. यांच्या जाहिरातीनुसार त्या 12 वर्षामध्ये एका वर्षात 30 दिवसापेक्षा कधीही जास्त गुजरात विधानसभेचं कामकाज झालं नाही. नरेंद्र मोदींकडे जे खातं असतं त्याची उत्तरं त्यांचे राज्यमंत्री देतात. नरेंद्र मोदींची आत्तापर्यंत फक्त 5 भाषणं विधानसभेत झालेली आहेत आणि संपूर्ण व्यवस्था ही काही एक ठराविक अधिकारी आणि ठराविक मोजके मंत्री यांच्या भरोशावर राज्य आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने चालवणं ही नरेंद्र मोदींची कार्यशैली आहे. आणि त्या कार्यशैलीबद्दल विरोधक काय म्हणतात हा भाग बाजूला ठेवू, त्यांच्या पक्षामध्येही या कार्यशैलीला विरोध असणारे अनेक नेते आहेत. विनय सहस्त्रबुद्धे अतिशय उत्तम प्रवक्ते असल्यामुळे त्यांनी मोदींना ज्या पद्धतीने डिफेंड केलंय ते मान्य करणार नाहीत. पण या बाबतीत पक्षांतर्गत बऱ्याच वेळेला चर्चा झाली, ती कर्णोपकरणी आमच्याही कानावर आलेलीच आहे. मुद्दा एक आहे की जो माणूस ऑटोक्रॅटिक पद्धतीने राज्याची विधानसभा 12 वर्ष चालवतोय तो उद्या जर देशाचा पंतप्रधान झाला तर हा देश कसा चालेल हा प्रश्न लोकांच्या डोळ्यासमोर आहे. आणि ही कार्यशैली याच्याबद्दल पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना जर काही शंका कुशंका असतील किंवा त्यांचं काही मत व्यक्त होत असेल तर त्याच्यामध्ये त्यांचं चुकलं काय असाही एक प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे ज्येष्ठांची नाराजी केवळ तिकीट वाटपापुरती मर्यादित आहे आणि ते मोदींच्या नेतृत्वाला कुठेतरी पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करतायत इतका मर्यादित हा विषय नसून मोदींच्या ऑटोक्रॅटिक कार्यशैलीचा मुद्दा नक्कीच या निमित्ताने अधोरेखित झालाय. ठीक आहे सहस्त्रबुद्धे, मी तुमच्याकडे येणार आहे शेवटी, कारण तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. तुम्हाला जास्त वेळ द्यायला पाहिजे कारण तुम्ही एकटे आहात मोदींचं समर्थन करणारे, सगळेच मोदींवर टीका करतायत. मी शेवटी येतो तुमच्याकडे, पण आधी प्रकाश बाळ यांच्याकडे जातो. प्रकाश बाळ, चिंता वाटते का मोदींच्या शैलीची? नाही, मला विनय सहस्त्रबुद्धे यांचं सगळं निरूपण ऐकलं आणि मला असं मनात प्रश्न आला, रे असा इतका उत्तम प्रवक्ता जर काँग्रेसला किंवा इतर पक्षांना मिळाला असतं तर काय झालं असतं. त्यांचे जे ज्या पद्धतीने निरपकरित्या किंवा ज्या पद्धतीने ते सफाईदारपणे सारवासारव करतायत हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. मुद्दा करेज ऑफ कन्व्हिक्शनचा असताना तर नेहरूंनाही खूप मोठं करेज ऑफ कन्व्हिक्शन होतं. म्हणून त्यांनी आता जे भटेवरा उदाहरण देत आहेत की 12 वर्षात विधानसभेत काय झालं वगैरे वगैरे. नेहरू हे लोकशाही संस्था घडवण्यात हे होते आणि त्यांना करेज ऑफ कन्व्हिक्शन निश्चितच होतं. पण आता या लोकांना नेहरू नको आहेत, यांना नेहरू मुक्त भारत पाहिजे, त्यांना काँग्रेस मुक्त भारत पाहिजे. नेहरू हे भारताच्या सगळ्या चुकांसाठी जबाबदार आहेत असं ते म्हणतायत. याचं कारणच असं आहे. आणि मगाशी जे हुसेन दलवाई किंवा भटेवरा म्हणतायत की मोदी हे ऑटोक्रॅटिक आहेत, माझं असं म्हणणं आहे की संघ हा ऑटोक्रॅटिक आहे. त्यामुळे संघाच्या पाठिंब्यावर असंच होणार. वाजपेयी हे मुखवटा होते असं गोविंदाचार्यांनी उघड केल्यामुळे त्यांना संघाने बाहेर टाकून दिलं ना, त्यांना राजकीय वनवासात पाठवून दिलं. आज मोदींनी विकासाचा मुखवटा घातलेला आहे. मुखवटा हिंदुत्वाचा आणि संघाचाच आहे. आता हा विकासाचा मुखवटा उतरवण्यात काँग्रेस निष्क्रिय अपयशी ठरली आणि काँग्रेस नुसतं निवडणुका आल्या की सैद्धांतिक मुद्दे काढते, बाकीच्या वेळेला ते गप्प बसतात आणि त्यांना असं वाटतं की सत्ता मिळाली आता काही करायची गरज नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार होतोय. हा जर खरोखर काँग्रेसला किंवा इतर जे पक्ष भाजप आणि संघावर आज तुटून पडत आहेत त्यांना जर खरोखरच याची
काही वाटत असतं की बाबा ह्याला विरोध करायला पाहिजे, तर त्यांनी सातत्याने विरोध केलेला होता. तुम्ही बघा 52 साली आणि 57 सालच्या निवडणुकात, आणि रामचंद्र गुहांनी त्यांच्या पुस्तकात इंडिया आफ्टर गांधी याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे की तेव्हा संघ किंवा हिंदुत्ववाद हा विचार राजकारणाच्या परिघावर सुद्धा नव्हता. अशा वेळेला नेहरू सतत सैद्धांतिकरित्या सगळ्या 52 आणि 57च्या निवडणुकात भाषणात सांगत असत की बहुसंख्यांच्या जमातवादाचा देशाला केवढा मोठा धोका आहे. आता काँग्रेसने ही सगळी वारसा त्यांचा सोडून दिला आणि ते उतून मातून सत्तेच्या मागे लागले म्हणून अशी परिस्थिती आलेली आहे. ठीक आहे, सहस्त्रबुद्धे, शेवटी मी तुमच्याकडे येतो, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, नरेंद्र मोदींची ही प्रतिमा आहे. काही लोक त्याला स्ट्रॉंग लीडर असं म्हणतील, बलवान नेता असं म्हणतील, काही लोक त्याला ऑटोक्रॅटिक हुकुमशाही वृत्तीचा नेता असं म्हणतील. पण भारतावर राज्य करायचं असेल, गुजरातवर त्यांनी राज्य केलं आहे 12 वर्ष, बरोबर आहे, पण भारतावर राज्य करायचं असेल तर ही प्रतिमा बदलली पाहिजे, शैली बदलली पाहिजे, असं नाही का तुम्हाला वाटत? असं आहे की नरेंद्र मोदी या संदर्भामध्ये जसं गुजरात त्यांनी चालवलं त्या पद्धतीने देश चालवायचा, याचा अर्थ अगदी तसंच्या तसंच चालवायचं असं नाही, त्यात अनेक गोष्टींचे बदल करावे लागतील हे अगदी उघडच आहे. आणि त्यामुळे तसं ते करणार नाहीत असं गृहीत धरून त्यांना टीकेचं लक्ष करण्यात काही अर्थ नाही. मला आता या ठिकाणी लोकशाही आणि संस्था आणि विधानसभेचं अधिवेशन अशा बऱ्याच मुद्द्यांची चर्चा झाली. काय होतं की एका आघाडीवर पराभव झाला की ती आघाडी सोडायची आणि दुसऱ्या आघाडीवर जायचं, तिथे लढायला या म्हणायचं, याला काही अर्थ नाही. आपण लोकशाही संस्थांची चर्चा करतोय का? मग सगळ्या काँग्रेसच्या राज्यामध्ये अगदी विधानसभेची अधिवेशन लोकशाहीचा सन्मान राखून होत आहेत असं होतंय का? मी म्हणतोच आहे ना की आपण एका कॉम्पिटिटिव्ह पॉलिटिक्समध्ये आहोत, एका स्पर्धात्मक राजकारणात आहोत, आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतील नसतीलच असं माझं अजिबात म्हणणं नाही. परंतु त्याला हा जो व्यापक कॅनव्हास आहे, ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण आहोत, तुम्ही आता चर्चा करताय लोकशाहीची, नरेंद्र मोदी हे या देशातले एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी लोकशाहीमधलं जे मतदानाचं पवित्र कर्तव्य आहे त्यासाठी सर्वांना एक प्रकारे बंधनकारक ते करावं, इन्सेंटिव्हाइज करावं, सक्तीचं करावं, अशा प्रकारची भूमिका घेतली. ते विधेयक राज्यपालांनी मंजूर केलं नाही आणि त्याबद्दल कुणी गहजवही केला नाही, कारण नरेंद्र मोदी हे लोकशाहीमध्ये असूच शकत नाहीत असं आपलं गृहीत आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदींनी काय करायचं म्हणजे यांच्याकडून लोकशाहीवादाचं सर्टिफिकेट मिळेल असा प्रश्न आहे. मला एका गोष्टीची आठवण होते, लहानपणी शालेय पुस्तकात आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट होती. एक मुलगा, त्याची टोपी घेणारा राजा, आणि मुलाची टोपी राजाने घेतली तर राजा भिकारी असं तो मुलगा म्हणायचा, आणि टोपी परत केली तर राजा मला भ्यायला असं म्हणायचा. त्यामुळे असं आहे की ज्याला ज्या पद्धतीने बघायचं त्या पद्धतीने लोक पाहत राहतात आणि एका पूर्वग्रह दूषित पद्धतीने या विषयाकडे पाहतात. थोडा वस्तुनिष्ठ विचार केला आपण, थोडं सत्य दुसऱ्या बाजूलाही असू शकतं अशा प्रकारची भूमिका घेतली आपण, तर प्रकाश बाळांनी माझं कौतुक केलं की मी फार सफाईदारपणे आणि सारवासारव केली असंही ते म्हणाले. मी कुठलीही सारवासारव केलेली नाही, मी वस्तुस्थिती नजरेसमोर आणून दिली, सत्य काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की त्याच्याबद्दल अधिक अंतर्मुखतेने जर सगळ्यांनी विचार केला तर आपण पूर्वग्रहापासून थोडे बाजूला जाऊन या प्रश्नाकडे बघू शकू, अशी मी केवळ आशाच व्यक्त करू शकतो, पण आशाभर माझा विश्वास आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांना. याचं कारण खूप चांगल्या प्रकारे ही चर्चा झाली आहे. मला माहिती आहे ही चर्चा इथे संपणार नाही, ही चर्चा पुढेही चालू राहील आणि या विषयावर पुढच्या 2 महिन्यात, नरेंद्र मोदी या विषयावर पुढच्या 2 महिन्यात अनेक वेळा आपल्याला चर्चा करावी लागेल, कारण आज देशाचे पंतप्रधान जे होणार आहेत त्यांच्याविषयी अशी चर्चा होणारच. पण खूप संयमाने आणि शांतपणे चर्चा झाली, याबद्दल सर्व पाहुण्यांचे आभार. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, ज्येष्ठ नेत्यांची नाराजी भाजपला डोकेदुखी झाली आहे का? बघा पडद्यावर. आता 64% लोक म्हणतात नाही, 36% म्हणतायत होय. याचा अर्थ असा होतो विनय सहस्त्रबुद्धे यांनी ज्या प्रभावीपणे मोदींचं समर्थन केलं ते लोकांना भावलेलं दिसतंय. पण आजचा आपला रिझल्ट जो आहे तो असा आहे. मोदी या विषयाचं विश्लेषण चालूच राहणार आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.